नमस्कार. दाढ खूप दुखती आहे आणि मला बोलायलाच येत नाही आहे. तर आज मी चालली आहे माझ्या माहेरी, कारण आमच्या गावची आहे जत्रा. तर आशिष मला येत आहे सोडायला. सो आपला माहेर ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. कसं वाटतंय मी चालली तर? आता काय सांगू, चालले ते चांगलं वाटायला. चल लवकर. चलो आहे गाईज. सो फायनली मी आमच्या गावात आलेली आहे. इकडच्या साईडला जत्रा भरलेली आहे. आणि आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आपण आता बनवतोय भाकरी. आमची ग्रामदैवत म्हणजे रेणुका माता, यल्लम्मा माताची आज जत्रा आहे. आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा. सो इथं भाकरी बनवायचं चालू आहे. मस्त अशा भाकरी बनत आहेत. तोपर्यंत आपण वांग्याचा मसाला करून घेऊया. भरलेली वांगी बनवतो आपण त्या दिवशी. आता मी भरलेली वांगी बनवणार आहे. असं इथं नैवेद्य करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कांद्याची पात आणि भरलेलं वांग येणार आहे, गाजर येणार आहे. सो हे आमच्या गावच्या जत्रेला आम्ही नैवेद्य घेऊन जाणार आहे. मेथीची भाजी, भात, दही. हे बघा भाकरी कसली भारी फुगलेली आहे. येस बॉस. तर वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि भरली वांगी करायची. हे बघा वांगी अशी काप दिलेली आहे, जेणेकरून हात आळी वगैरे असले तर कळून येईल. आता वांगी करून घ्यायचं आहे. किती कामं केली मिळाल्यापासून. इथं आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत. एक्झिबिशनमधून ना सुक्खं लोणचं आणलेलं आहे. हे आंब्याचं सुक्खं लोणचं आहे. हे तुम्हाला आवडतंय का सांगा मला. मला फार आवडतंय. त्यानंतर हा मुखवास आहे. हे पण आंब्याचंच आहे, पण ह्याची टेस्ट अशी गोड, पित्त, आंबट, तिखट, गोड आहे. इतकं टेम्पटिंग आहे म्हणून सांगू. हे दात सळसळतात म्हणून ते कोणीच खात नव्हतं. शेवटी मीच खाल्लं आणि संपून देखील टाकलं. इतकं छान तेल घातलेलं आहे. ही भरलेली वांगी आहेत आपली. आणि आता वांगी फोडणी टाकून घ्यायची आहेत आणि आता आपण आवरायचं आहे. बघतानाच अगदी खाऊशी वाटतं ना. तुम्हाला देखील ही रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला भरलेल्या वांग्याची पूर्ण रेसिपी नक्की सांगेन. त्यानंतर मी पाहते तो काय आमचा सिंबा उठला होता. हे बघा, आम्हाला नेहमी असं कंटाळा झालेला असतोय. पोट भरलं? भरलं पोट? नाही भरलं? टुक टुक टुक. घाबरायचं एवढं तर नाटकी कशाला करायची. हे बघा यांचं प्रेम बघा एकमेकांवर. आम्ही कसं बसलेलो आहे बघा दरवाजात. ही कांद्याची पात आहे, ती आपण आता त्याच्यावरती ठेवणार आहे. ओके. आता यामध्ये आपण वांग घालणार आहे. आता आपलं वांग तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता इथं वांगी घेतलेली आहे. हे गाजर ठेवायचं आहे. कांद्याची पात. अच्छा, आता आपला हा नैवेद्य तयार झाला देवाचा. आता हे घेऊन आम्ही जाणार आहे. सो आज आमच्याकडे भाजी भाकरीचं नैवेद्य असतं, उद्या पोळ्यांचा असतो. आम्ही घेऊन चाललेलो आहे. ही आमची आजी. जाऊया आता. ह्याला टोपण लाव. आमची गाडीच बंद पडली आहे यार. आम्हाला ना चक्क 1 किलोमीटरवरती चालत जायचं आहे. ऊन असलं पडलेलं आणि गाडीच बंद पडली. काय हे आमचं लढायला गेलं की कायम तोफेत पाणी असतंय. गाडीच बंद पडली. कुठं कुठं काय माहित. गाडीच चालू झाली नाही आणि चालत चाललो आम्ही. एकदा का गाडीची सवय लागली की परत रस्ता सरत नाही म्हणतात ते खरं आहे. इथं मंदिर दिसतंय बघा, अगदी छान. आज गर्दी थोडीशी कमी होती कारण पहिला दिवस होता. दुपारनंतर हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात होईल. बघू शकता मंदिराचं शिखर. आत्ताच रिसेंटली ह्याला कलर देऊन घेतलेला आहे. हा फ्रंट बाजू आहे मंदिराची. आता आम्ही एंटर करतोय.
इथं दगडी तुळशीचं वृंदावन होतं आणि आईचं दर्शन झालेलं आहे यल्लम्मा मातेचं. मस्त असं ही आमची ग्रामदेवता आहे, सगळ्या गावाचं रक्षण करते. आता आपण इथं नैवेद्य दिलेला आहे. सगळे भाविक जे आहेत ते गावातले या दिवशी प्रसाद नैवेद्य घेऊन येतात. सो आम्ही देखील नैवेद्य दिलेला आहे आणि त्या ताईंनी तो काढून घेतला आणि तो देवीचरणी दिला. आता वेळ झालेली आहे मंदिराला प्रदक्षिणा घालायची. आम्ही मस्त अशी एक प्रदक्षिणा घालून घेतली आणि परत जाऊन आईचं दर्शन घेतलं आणि मनातली इच्छा बोलून दाखवली. बाहेर आलो आणि मी तुम्हाला हा मंदिराचा परिसर दाखवते. खूप मोठा परिसर आहे हा आणि इथं फार गर्दी असते. म्हणजे उद्या तर सांगायचं तर चालायला एवढं म्हणजे येत नाही, इतकी धक्काबुक्की होते, एवढी गर्दी असते. बघू शकता मंदिर किती सुंदर दिसतं आणि खूप छान लायटिंग वगैरे रात्री खूप असं भारी दिसतं. त्यानंतर इकडे जत्रा भरलेली आहे. सगळीकडे लोक साडी नारळ सगळं घेऊन बसलेले आहेत. देवीच्या माहेरपणासाठी जे काही लागतं त्या सगळ्या वस्तू इथे घेऊन लोक बसलेली असतात. आता पुढं गेल्यानंतर आपण पाहू शकतो अजून जत्रा भरती आहे, लोक स्टॉल लावत आहेत आणि इथं आपला जे काही प्रसाद आपण घरी घेऊन जातो बत्ताशे वगैरे आहेत. लहान मुलं अगदी एन्जॉय करत आहेत. आम्ही देखील लहान असताना असंच करायचं ते मला आठवलं. घरी आलो फायनली, इतकं ऊन होतं आणि चालत आलो. लिटरली एवढं डोकं दुखत होतं म्हणून सांगू. घरी आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं. त्यानंतर दारातच आमचा पाहुणा बसला होता वाट बघत. सो त्याच्यात थोडंसं गप्पा मारल्या. आज कोणीच नव्हतं सोबत. अगदी सिम्पल ब्लॉग आहे. कसा वाटला, आवडला तर सांगायला अजिबात विसरू नका.